माझे नाव सुमन आहे. माझे लग्न एका खूप श्रीमंत कुटुंबात झाले होते. माझ्या सासूबाई खूप दयाळू होत्या. त्यांनी मला एक अंगठी भेट म्हणून दिली. मी माझ्या आई वडिलांच्या घरी परतले तेव्हा माझ्या वडिलांनी ती अंगठी पाहिली. तेव्हा ते ओरडले आणि खाली पडले. त्यांनी ती अंगठी माझ्या आईला दिली होती, जी आता हयात नव्हती. मी डोळे उघडले आणि मला एका बेडवर आढळले, जे फुलांच्या पाकळ्यांनी सजवलेले दिसत होते. खोलीची छत इतकी उंच होती की वर पाहताना माझी मान दुखू लागली आणि छतावरून लटकणारा झुंबर एखाद्या राजवाड्याची आठवण करून देत होता. सूर्याची पहिली किरणे पडताच त्याचे आरसे हिऱ्यासारखे चमकत होते. मी काही वेळ अंथरुणातून उठू शकले नाही. फक्त माझ्या सभोवतालच्या वातावरणाकडे शून्य नजरेने पाहत होते. माझा विश्वासच बसत नव्हता. मी तीच मुलगी आहे जी कालपर्यंत एका अरुंद अंधारी गल्लीतील घरात राहत होती, जिथे दिवसाही लाईट चालू ठेवावी लागत होती, जिथे भिंतीवरून ओलावा आणि प्लास्टर पडत होता. पण आज मी शहरातील सर्वात मोठ्या हवेलीची सून म्हणून त्या पलंगावर झोपले होते, ज्याचे माझ्या परिसरातील महिला फक्त स्वप्नच पाहू शकत होत्या. लग्नाचा थकवा माझ्या शरीरात जाणवत होता, पण त्याहूनही अधिक माझे मन आश्चर्य आणि आनंदाने भरलेले होते. आदल्या रात्रीची शहनाई आणि पाहुण्यांची बडबड अजूनही माझ्या कानात घुमत होती. सनईचा आवाज आणि पाहुण्यांचा किलबिलाट ऐकू आला. मला वाटले की माझ्या वृद्ध आणि कमकुवत वडिलांनी मला निघताना मिठी मारली होती आणि रडत म्हटले होते, मुली, आज माझी मान अभिमानाने उंचावली आहे की तू इतक्या मोठ्या घरात जात आहे, जिथे तुला कशाचीही कमतरता भासणार नाही. तिच्या डोळ्यातील शांतता माझ्यासाठी जगातील सर्वात मोठी संपत्ती होती. पण त्या शांतीमागे एका अज्ञात भीती लपलेली होती, जी कदाचित प्रत्येक गरीब बाप आपल्या मुलीला श्रीमंतांच्या घरात पाठवताना अनुभवतो. मी माझ्या अंगावरील रेशमी रजाई काढली. माझे पाय गालिचेला लागताच मला ढगांवर चालत असल्याचा भास झाला. गालिचा इतका मऊ आणि दाट होता की माझे पाय त्यात बुडाले. मी खोलीतील मोठ्या खिडकीजवळ गेले आणि मी पडदे बाजूला केले. बाहेरील दृश्याने माझा श्वास रोखला. माझ्या समोर एक विस्तीर्ण बाग पसरलेली होती, रंगीबेरंगी फुलांनी भरलेली होती आणि मध्यभागी एक कारंजे वाहत होते. त्याचे पाणी सकाळच्या प्रकाशात ते आरशासारखे चमकत होते. ते सर्व माझे होते. माझे पती सकाळी लवकर त्यांच्या कारखान्याची देखभाल करण्यासाठी निघून गेले होते आणि घरकाम करणाऱ्या महिलेने मला सांगितले की मोठ्या मालकीनी म्हणजे माझी सासू मला भेटायला माझ्या खोलीत येणार आहे. तिचे नाव घेताच माझे हृदय जोरात धडधडू लागले. माझी सासू शहरातील एक अतिशय प्रभावशाली आणि शक्तिशाली महिला होती. असे म्हटले जात होते की तिने ही सर्व संपत्ती आणि मालमत्ता तिने स्वतःच्या बळावर संपत्ती निर्माण केली होती. ती खूप कडक नियमांची मालकीण असलेली स्त्री म्हणून ओळखली जात होती आणि तिचे निर्णय दगडावर कोरलेले होते. आमच्या लग्नापूर्वी मी तिला फक्त 2दा भेटले होते आणि त्या दोन्ही भेटींमध्ये ती माझ्याशी खूप कमी बोलली. तिच्या डोळ्यात एक खोली होती, जी एखाद्याच्या हृदयातील खोली उघड करत होती. मला भीती वाटत होती की मी तिच्या मनानुसार जगू शकणार नाही किंवा तिला राग येईल अशी चूक करू शकणार नाही. मी घाईघाईने तयार झाली. माझ्या सासूबाईंनी मला दिलेली तीच महागडी साडी मी घातली आणि आरशासमोर बसून स्वतःला सजवले. आरशातला चेहरा माझा राजकुमारीसारखा वाटत होता. दागिन्यांनी सजवलेली ती मुलगी मीच होते. पण माझ्या नजरेत आता ती मुलगी मीच होते, पण माझ्या डोळ्यात अजूनही माझ्या मागील आयुष्यातील तोच साधेपणा आणि लाजाळूपणा होता. मी अजूनही स्वतःकडे पाहत होते. तेव्हा दारावर हलकेच टकटक झाली आणि नंतर तो आदराने उघडला गेला. माझ्या सासूबाई खोलीत आल्या. त्यांना पाहून मला आश्चर्य वाटले. या वयातही ती खूपच सुंदर आणि प्रभावी होती. तिचे पांढरे केस चांदीसारखे चमकत होते आणि तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या होत्या. पण त्या सुरकुत्या तिच्या अनुभवाचे आणि मेहनतीचे दर्शन घडवत होत्या. तिने हलक्या रंगाची रेशमी साडी आणि मोत्याचा हार घातला होता, ज्यामुळे तिच्या सौंदर्यात भर पडली.
मी लगेच आदराने उभा राहिले आणि माझी नजर खाली केली. ती माझ्याकडे आली आणि माझ्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला. तिचा स्पर्श आईसारखा होता, मला शांत करत होता. तो स्पर्श अगदी आईसारखा होता, जो माझ्या हृदयाला स्पर्शून गेला. भीती बऱ्याच प्रमाणात कमी झाली आहे. त्यांनी मला बसण्याचा इशारा केला आणि त्या माझ्या समोरच्या सोफ्यावर बसल्या. खोलीभर सुगंध पसरला. नेहमीच त्यांच्या मालकीचा असणारा खास आणि महागडा सुगंध. त्या माझ्याकडे पाहून हसल्या आणि म्हणाल्या, तू खूप सुंदर दिसतेस आणि मला आनंद आहे की तू माझ्या घरात आनंद आणलास. तिच्या आवाजात इतकी शांतता, तिचे बोलणे ऐकून माझे मन शांत झाले. ती माझ्याशी बोलू लागली आणि तिने तिच्या तारुण्यात खूप कष्ट कसे केले होते ते सांगू लागली. ती म्हणाली, मुली, ही संपत्ती आणि हे आराम सहज मिळत नाही. मी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र केली आहे. मी हे घर बांधण्यासाठी प्रत्येक पैसा वाचवला आहे आणि मला अभिमान आहे की मी कधीही कोणाचे हक्क हिरावून घेतले नाही आणि नेहमीच प्रामाणिकपणे काम केले आहे. मी त्यांचे बोलणे काळजीपूर्वक ऐकले, गुप्तपणे त्यांचा आदर केला. तिच्याकडे भरपूर संपत्ती असूनही ती खूप नम्र होती. तिने मला सांगितले की ती माझ्याशी तिच्या स्वतःच्या मुलींपेक्षा जास्त वागेल आणि त्या बदल्यात तिला माझ्याकडून फक्त कुटुंबाशी एकनिष्ठ राहण्याची आणि त्यांचा सन्मान राखण्याची इच्छा होती. तिचे शब्द मातृत्वाच्या प्रेमासोबत गोड होते, पण कठोरपणाही होता. त्यात प्रेमाचा गोडवा होता, पण एक इशारा होता, जो मला सांगत होता की त्या घरात काही नियम आहेत जे कोणीही मोडू शकत नव्हते. मग तिने तिच्याकडे ठेवलेला एक छोटासा मखमली बॉक्स उचलला. तो एक सुंदर गडद लाल बॉक्स होता, ज्यावर सोनेरी धाग्यांनी बारीक भरतकाम केलेले होते. त्यांनी तो बॉक्स माझ्या हातात दिला. हे एक भेट आहे, ती फक्त तुझ्यासाठी आहे. ते रत्न नाही, तर माझ्या आयुष्याचा एक अतिशय महत्वाचा भाग आहे. तुम्ही ते स्वीकारावे आणि ते कायमचे तुमच्याकडे ठेवावे अशी माझी इच्छा आहे. मी थरथरत्या हाताने तो बॉक्स धरला. मला स्पष्टपणे जाणवत होते की आत काहीतरी खूप खास आहे. माझे हृदय धडधडले आणि खोलीत एक विचित्र भावना पसरली. मी हळूच बॉक्सचे झाकण उघडले. आत मखमलीने गुंडाळलेली एक अंगठी होती, जी माझ्या डोळ्यांना विस्फारून गेली. ती इतकी अनोखी आणि भव्य होती की मी कधीही कोणत्याही दुकानात अशी अंगठी पाहिली नव्हती. त्याच्या मध्यभागी एक मोठा हिरा होता. रक्ताचा गडद लाल रंग होता आणि चंद्राभोवती ताऱ्यांसारखे लहान हिरे त्याच्या भोवती बसवले होते. ते सोने सामान्य पिवळे सोने नव्हते, तर त्यात शतकानुशतके जुन्या दागिन्यांसारखे जुने किंचित लालसर चमक होती. कोरीव काम इतके गुंतागुंतीचे आणि सुंदर होते की ते मनमोहक होते. ते सामान्य कारागिराचे काम नव्हते, पण ते बनवण्यासाठी महिने, कदाचित वर्षे लागली असतील. त्या अंगठीत एक गूढ आकर्षण होते आणि ते मला आकर्षित करत होते. मी ते पेटीतून बाहेर काढले आणि माझ्या तळ हातावर ठेवले. ते माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त वजनाचे होते आणि त्याचा स्पर्श बर्फासारखा थंड होता. मी पुन्हा पुन्हा त्याकडे पाहत राहिले की ही अंगठी कधी आणि कुठे बनवली गेली असेल आणि आज ती कोणत्या हातातून माझ्यापर्यंत पोहोचली असेल. माझी सासू शांतपणे माझे हावभाव पाहत होती. तिच्या ओठांवर एक गोड हास्य होते. मी अंगठी बोटात घालण्यापूर्वी पुन्हा एकदा ती पाहिली आणि अचानक मला ती किती जुनी आणि मौल्यवान दिसते ते जाणवले. माझ्या सासूबाईंनी माझ्या बोटात अंगठी घालताच माझ्या संपूर्ण शरीरात एक विचित्र थरकाप उडाला. मला असं वाटलं की अंगठीतील दगडात काहीतरी लपलेली शक्ती आहे, जी माझ्या रक्तप्रवाहावरही नियंत्रण ठेवते. ती गेल्यानंतर मी बराच वेळ हात धरून बसले. मी बराच वेळ माझ्या हाताकडे पाहत राहिले. माझ्या मेहंदीने रंगलेल्या बोटांवर ती अंगठी सुंदर दिसत होती, पण तिच्या चमकात काहीतरी विचित्र होते, ज्यामुळे मला असे वाटत होते की ती माझ्या जगाचा भाग नाही. मी याच विचारांमध्ये हरवले होते, जेव्हा मोलकरीण बाहेरून आली आणि म्हणाली की गाडी तयार आहे आणि मला माझ्या पालकांच्या घरी घेऊन जाण्यासाठी वाट पाहत आहे. हे ऐकून माझ्या मनात आनंदाची लाट उसळली, कारण मी नवीन नवरी होते. जेव्हा मी माझ्या कुटुंबाला भेटायला जात होते, विशेषतः माझ्या वृद्ध वडिलांना, ज्यांचे आजारपण आणि दुर्बलता
मला नेहमीच काळजीत टाकत असे. मी पटकन माझी साडी नीट केली आणि खोलीतून बाहेर पडले. वरांड्यातून जाताना मला माझ्या स्वतःच्या बुटांचा आवाजही ऐकू आला नाही. जमिनीवरचा गालीचा खूप जाड असल्याने मला माझ्या पावलांचा आवाजही ऐकू येत नव्हता. पायऱ्या उतरताना मला भिंतीवर मोठे फोटो दिसले. कदाचित माझ्या सासरच्या कुटुंबातील वडीलधाऱ्यांचे. मला त्यांचे डोळे माझ्याकडे पाहत असल्याचे जाणवले. जणू काही ती मला विचारत होती की मी या घरासाठी आणि या अंगठीसाठी लायक आहे का. मी माझी नजर खाली केली आणि घाईघाईने खाली आले. खाली हॉलमध्ये माझी सासू फोनवर कोणाशी तरी बोलत होती. मला पाहून तिने फोन ठेवला आणि हसत हसत माझ्याकडे आली. तिने माझ्या कपाळावर प्रेमाने हात ठेवला. तिने पुन्हा एकदा माझ्या बोटातील अंगठीकडे पाहिले. तिच्या डोळ्यात एक विचित्र आरामाची भावना होती. जणू काही तिच्या डोक्यावरून खूप दिवसांपासून असलेले ओझे कमी झाले आहे. त्यांनी मला स्वतःची काळजी घेण्यास आणि लवकरच परत येण्यास सांगितले. मी मान हलवली आणि पोर्चवर उभ्या असलेल्या गाडीकडे गेली. ती एक मोठी चमकदार काळी गाडी होती आणि ड्रायव्हरने माझ्यासाठी दार उघडले. मी आत गेले तेव्हा आतलं वातावरण बाहेरच्या उष्णतेपेक्षा पूर्णपणे वेगळं होतं. ते थंड होतं आणि एक मंद सुगंध दरवाजातून बाहेर पडत होता. गाडी गेट मधून बाहेर पडताच मी वळून त्या भव्य हवेलीकडे पाहिले, जिथे मी आता सून म्हणून आली होती. उंच भिंती आणि भव्य गेट जणू काही मला निरोप देत होते. गाडी रस्त्यावर येताच आणि वेग वाढवताच मी सीटवर डोके ठेवले आणि डोळे मिटले. ज्या मुली माझ्यासोबत खेळायच्या आणि माझ्या गरिबीबद्दल मला नेहमी टोमणे मारायच्या, त्या आज पाहतील की नशिबाने मला काय घडवून आणले आहे. पण त्या सर्व विचारांमध्ये मला माझ्या वडिलांच्या प्रतिक्रियेची सर्वात जास्त काळजी वाटते. मला माहित होतं की ते मला पाहताच रडणार. गाडी शहराच्या आलिशान भागातून निघून आता रस्त्यावर आली होती. तिथे जास्त ट्रॅफिकचा आवाज होता आणि रस्ते कच्चे होते. गाडीच्या रंगीत खिडक्या बाहेरचे जग मला अस्पष्ट आणि भयानक वाटत होते. मी उन्हात बसची वाट पाहणारे लोक, रस्त्यावरील विक्रेते ओरडताना पाहिले आणि आयुष्य त्यांच्या सर्व त्रासांसह पुढे जात होते. कालच मी त्यांच्यामध्ये होते आणि आज मी काचेच्या दुसऱ्या बाजूला एका वेगळ्या सुरक्षित जगात होते. ही भावना एकाच वेळी दुःखद आणि कृतज्ञतेने भरलेली होती. मी वारंवार माझ्या बोटातील अंगठीला स्पर्श केला, ज्याने मला माझ्या सासूबाईंचे प्रेम आणि विश्वास मिळवून दिला. हळूहळू इमारती लहान होत गेल्या आणि रस्ते अरुंद होत गेले. आम्ही आता शहराच्या त्या भागात पोहोचलो होतो जिथे गरिबी होती, जिथे भिंती फिकट रंगवलेल्या होत्या आणि सर्वत्र कचरा साचलेला होता. रस्ता इतका खराब होता की गाडीचा वेग आपोआप मंदावला आणि धक्के आत खोलवर जाणवले. गाडीचे नुकसान होऊ नये म्हणून चालकाने खूप काळजीपूर्वक गाडी चालवली. बाहेर रस्त्यावर खेळणाऱ्या मुलांनी गाडी पाहिली आणि ओरडायला सुरुवात केली आणि गाडीच्या मागे धावू लागले. त्या मुलांमध्ये मला माझे स्वतःचे बालपण दिसले. आम्हीही अशा श्रीमंतांच्या गाड्यांमागे धावायचो. त्यांना वाटायचे की त्यात बसलेले लोक कदाचित दुसऱ्याच जगातील असतील. आज मी त्याच गाडीत बसले होते, पण मला माहित होतं की मी राणी नाहीये, तर फक्त एक सामान्य व्यक्ती आहे. जेव्हा गाडी माझ्या शेजारच्या रस्त्यावर आली तेव्हा अचानक शांतता पसरली. रस्त्याच्या कडेला बसलेले लोक उभे राहिले आणि लोक दुकानांमधून कोण आले आहे पाहण्यासाठी बाहेर पडले. लोकांच्या नजरेने मी घाबरले, पण नंतर मला आठवले की मी आता एकटी नाहीये, तर एका प्रतिष्ठित कुटुंबाची सून आहे. मी स्वतःला सावरले आणि जबरदस्तीने हसण्याचा प्रयत्न केला. गाडी माझ्या घराच्या मोडकळीस आलेल्या घरासमोर थांबली. ड्रायव्हरने बाहेर येऊन माझ्यासाठी दार उघडले. मी बाहेर पडताच त्याच परिचित वासाने माझे नाक भरून गेले. ते शेजारच्या चिखल आणि गटारांमधून येत होते, पण आज त्या वासाने मला त्रास दिला नाही. उलट मला घरी असल्यासारखे वाटले. माझे बूट कच्च्या रस्त्यावर टेकले आणि मी माझ्या घराकडे पाहिले. अंगण रिकामे होते आणि माझे वडील खाटेवर झोपले होते. बाहेरून त्यांचा खोकण्याचा आवाज येत होता. तो माझ्या हृदयाला भिडत होता. मी माझी साडी नीट केली आणि दारातून आत गेले. माझ्या पावलांचा आवाज ऐकून वडिलांनी मान वर केली. आता त्यांचे डोळे कमकुवत झाले होते आणि त्यांना विश्वास बसत नव्हता की मी त्यांच्या समोर उभी आहे.
मी मोठ्याने म्हणाले, बाबा, मी तुमची मुलगी आहे. हे ऐकून त्यांनी पटकन उठण्याचा प्रयत्न केला, पण अशक्तपणामुळे ते अडकले. मी तिथे पोहोचले आणि त्यांना धरले. ते मला मिठी मारून रडू लागले. त्यांच्या अश्रूंनी माझे खांदे भिजले आणि त्यांचे कमकुवत शरीर थरथर कापू लागले. मी माझे अश्रू रोखू शकले नाही आणि आम्ही वडील आणि मुलगी एकही शब्द न बोलता बराच वेळ रडलो. हे अश्रू आनंदाचे आणि वेगळे होण्याच्या दुःखाचे होते. बऱ्याच वेळाने माझ्याकडे डोक्यापासून पायापर्यंत पाहत राहिले. माझी महागडी साडी, माझे दागिने आणि माझ्या चेहऱ्यावरील तेज पाहून ते पुन्हा पुन्हा आनंदी होत होते. त्यांनी माझ्या कपाळाचे चुंबन घेतले आणि मला त्यांनी बसायला सांगितले. मला जाणवले की त्यांचा ताप अजूनही जास्त होता आणि त्यांचा चेहरा फिकट दिसत होता. मी त्यांच्या तब्येतीबद्दल विचारले. ते हसले आणि म्हणाले, मी तुला पाहिले आहे. आता सर्व काही ठीक होईल. मला सांग, तू कशी आहेस? तुझे सासू सासरे कसे आहेत? ते तुझी काळजी घेतात का? मी उत्साहाने त्यांना सांगू लागले, बाबा, काळजी करू नका. मी खूप आनंदी आहे. माझी सासू खूप चांगली आहे. ती मला तिच्या स्वतःच्या मुलींपैकी एक मानते. घरात नोकर आहेत, खाण्यापिण्याची कमतरता नाही आणि माझा नवरा माझी खूप काळजी घेतो. माझ्या वडिलांनी माझे ऐकले आणि त्यांचा चेहरा अधिक शांत झाला. मी त्यांना माझ्या सासूबाई त्या दयाळू आहेत आणि त्यांनी मला खूप काही भेट म्हणून दिले. आम्ही बोलत असताना मला घराची स्थिती लक्षात आली, जी आणखीनच बिकट झाली होती. छताचे भीम वाकलेले होते आणि भिंतींवरून प्लास्टर निघत होते. अचानक मला असे वाटले की आता माझ्याकडे माझ्या वडिलांच्या उपचारांसाठी आणि या घराची दुरुस्ती करण्यासाठी पुरेसे पैसे आहेत. मी माझ्या वडिलांचा हात माझ्या हातात घेतला. कठोर परिश्रम आणि संघर्षामुळे त्यांचे हात कडक आणि खडबडीत झाले होते. मी त्यांना म्हणाले, बाबा, तुम्हाला आता काम करण्याची गरज नाही. मी माझ्या पतीशी बोलते. ते तुमचा सर्व खर्च बघतील आणि एका चांगल्या डॉक्टरकडून तुमचा उपचार करून घेईल. माझ्या वडिलांनी माझ्या हातावर हळुवारपणे थाप दिली आणि म्हणाले, मुली, मला कोणाकडूनही काहीही नको आहे. फक्त तू आनंदी राहा. आयुष्यात मला मिळालेली ही सर्वात मोठी भेट आहे. त्याच क्षणी माझी नजर माझ्या बोटातील अंगठीवर पडली. खोलीत मंद प्रकाश होता. खोलीच्या मंद प्रकाशातही ते चमकत होते. मला माझ्या सासूबाईंनी ही अंगठी दाखविण्याचे शब्द आठवले. मला वाटलं की जर मी ही अंगठी बाबांना दाखवली तर त्यांना आणखी आनंद होईल की त्यांच्या मुलीला इतकी मौल्यवान भेट मिळाली आहे. मी अभिमानाने त्यांच्याकडे हात पुढे केला आणि म्हणाले, बाबा, पहा, माझ्या सासूबाईंनी मला ही अंगठी दिली आहे. ती खूप जुनी आणि खूप मौल्यवान आहे. तिने सांगितले की ती कुटुंबाची वारसा आहे. वडिलांनी त्यावर वरवर पाहिले आणि किंचित हसले, पण तितक्यात त्यांची नजर अंगठीच्या डिझाईनवर स्थिर झाली आणि त्यांचे हास्य नाहीसे झाले. मला जाणवले की त्यांची माझ्या अंगठीवरील पकड अचानक घट्ट झाली, की ती दुखत होती. आश्चर्यचकित होऊन मी त्यांच्याकडे पाहिले. जेव्हा त्यांचा चेहरा, जो नुकताच आनंदाने चमकत होता, तो आता पूर्णपणे पांढरा झाला होता. जणू कोणीतरी त्यांचा जीव घेतला आहे. त्यांचे डोळे उघडे होते आणि ते डोळे मिचकावूही शकत नव्हते. त्यांचे डोळे अंगठीवर असे खिले होते, जणू काही ती रत्न जडित नसून त्यांच्या मृत्यूचा संदेश आहे. त्यांचे ओठ थरथरत होते आणि त्यांना काहीतरी बोलायचे आहे असे वाटत होते, पण त्यांच्या घशातून आवाज निघत नव्हता. फक्त एक मंद घरघर ऐकू येत होती. मी घाबरून म्हणाले, बाबा, काय झाले? तुम्ही माझ्याकडे असं का पाहत आहात? पण त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. ते फक्त अंगठीकडे पाहत राहिले. त्यांच्या कपाळावर घामाचे मोठे थेंब दिसू लागले आणि त्यांचे संपूर्ण शरीर थरथर कापू लागले. जणू काही त्यांच्या डोळ्यात मला अशी भीती दिसली की जी मी यापूर्वी कधीही पाहिली नव्हती. ही भीती काही छोटी नव्हती. जणू काही ती त्यांच्या भूतकाळातील एक भयानक दृश्य पाहत होते. एक सत्य जे त्यांनी वर्षांपूर्वी दडपले होते आणि जे अचानक त्यांच्या समोर प्रकट झाले. त्याने त्यांच्या दुसऱ्या हात छातीवर ठेवला. जणू काही हृदयात वेदना होत होत्या. मी घाबरून त्यांचा हात हलवत म्हणाले, बाबा, बोला ना, काय झालं? ती फक्त एक अंगठी आहे. माझ्या सासूबाईंनी दिली आहे.
पण मी तिचे नाव घेताच त्यांच्या चेहऱ्यावर द्वेष आणि भीतीचे मिश्रण होते. त्यांनी क्षणातच माझा हात सोडला. जणू काही अंगठीने त्यांना चावले असे. ते मागे मागे हटू लागले, पण खाट अडली आणि ते जवळ जवळ पडता पडता वाचले. त्यांची अवस्था पाहून मला वाटलं की त्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. मी मदतीसाठी ओरडणारच होते तेव्हा ते थरथरत्या आवाजात काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होते. त्यांचा आवाज तुटलेला आणि खूप मंद होता, पण त्यातील वेदना आणि आश्चर्याचे वर्णन करणे कठीण होते. ते थरथरत्या हाताने अंगठीकडे बोट दाखवत राहिले. त्यांचे तोंड अर्धे उघडे होते. मला समजत नव्हते की या अंगठीचे काय होत आहे. माझ्यात असे काय आहे ज्यामुळे माझे वडील या अवस्थेत आले आहेत? ही अंगठी वाईट आहे का, की त्यामागे अशी एखादी कथा लपलेली आहे ज्याबद्दल मला काहीच माहिती नाही? खोलीतील वातावरण गंभीर झाले होते आणि भिंतींवरील शांतता भयावह बनली होती. बाहेर रस्त्याचा आवाज पूर्णपणे शांत झाला होता आणि मला फक्त माझ्या वडिलांचा जड श्वास आणि माझ्या स्वतःच्या हृदयाचे ठोके ऐकू येत होते. जेव्हा तिने मला ही अंगठी दिली तेव्हा मला माझ्या सासूचा हसरा चेहरा आठवला. तिला माहित होते का की अंगठीचा माझ्या वडिलांशी काहीतरी संबंध आहे? तिला माहित होते की तो फक्त एक योगायोग होता, पण माझ्या वडिलांच्या स्थितीवरून मला स्पष्टपणे दिसून आले की हा फक्त योगायोग नव्हता. ही अंगठी फक्त सोने आणि हिरे नव्हती, तर माझ्या वडिलांच्या हृदयात वर्षानुवर्ष दडलेले एक रहस्य होते आणि आज ते माझ्या हातात येण्याची आतुरतेने वाट पाहत होते. वडिलांनी पुन्हा माझ्याकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण आनंद नाही, तर असहाय्यता आणि पश्चातापाने. त्यांनी त्यांचे थरथरणारे होठ हलवले आणि एक शब्द बोलले जो मला नीट कळला नाही. लगेचच त्यांची नजर छताकडे वळली आणि त्यांचे शरीर वाकडे झाले. ते खाटेवर पडले आणि त्यांच्या तोंडातून एक तीव्र किंकाळी बाहेर पडली. घराच्या भिंती हादरल्या. ती वेदनेची ओरड नव्हती, तर अंगठीने त्यांना दिलेल्या खोल धोक्याची ओरड होती. मी तिथे स्तब्ध उभा राहिले. अंगठी धरलेल्या माझ्या हातातील बोट मला जळत असल्याचे जाणवले. मी घाबरून पुढे गेले, पण त्यांना पूर्ण जाणीव नव्हती. त्यांची नजर अजूनही माझ्या हातावर होती, जणू काही ते शेवटच्या श्वासापर्यंत अंगठीला त्यांच्या नजरेतून जाऊ देऊ इच्छित नव्हते. ते दृश्य इतके भयानक होते की मी अनिश्चितपणे ओरडले आणि त्याच क्षणी मला जाणवले की माझे लग्न आणि ही अंगठी काही सामान्य गोष्ट नाहीये, तर एका मोठ्या वादळाची सुरुवात आहे. माझ्या वडिलांच्या किंकाळीने मला माझ्या अस्तित्वाचा पायाच हादरवून टाकला. मी माझ्या आयुष्यात त्यांना इतके तुटलेले कधीच पाहिले नव्हते. त्यांचे शरीर माशासारखे थरथर कापत होते. हताश होऊन मी त्यांच्या छातीवर हात ठेवू लागले आणि वारंवार ओरडू लागले, डोळे उघडा बाबा, मला घाबरवू नका बाबा. पण त्यांच्या तोंडातून फेस येत होता. एकेकाळी आनंदी असलेला हा माणूस अचानक या अवस्थेत कसा पोहोचला हे मला समजत नव्हते. मी टेबलाकडे धावत गेले आणि थरथरत्या हाताने त्यांच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडले. कदाचित थंड पाण्यामुळे थोडीशी शुद्ध आली. त्यांच्या शरीरातील झटके थोडे कमी झाले आणि त्यांना खूप उचक्या आल्या. त्यांचे डोळे हळूहळू त्यांच्या सामान्य स्थितीत परतले, पण भीती अजूनही स्पष्ट दिसत होती. मला ओळखण्यासाठी त्यांना थोडा वेळ लागला आणि त्यांची नजर पुन्हा माझ्या चेहऱ्यावरून माझ्या हाताकडे गेली. ते पुन्हा जोरात ओरडू लागले, फेकून दे, फेकून दे हा साप. ती अंगठी नाही, ती मृत्यू आहे, ती आपल्या विनाशाचे लक्षण आहे. त्यांचे शब्द ऐकून मी घाबरले. मला वाटले कदाचित त्यांना याचा परिणाम झाला असेल. मी ओरडले, बाबा, ही सोन्याची अंगठी आहे आणि माझ्या सासूने दिलेली भेट. तुम्ही याला साप का म्हणत आहात? पण माझे ऐकू न घेता त्यांनी माझ्या हाताला धक्का दिला आणि अंगठी काढण्याचा प्रयत्न केला. त्यांची अवस्था पूर्णपणे बदललेली होती आणि ते म्हणत राहिले, तुला माहित नाही हे काय आहे? हा तोच शाप आहे ज्याने तुझ्या आईला गिळंकृत केले. हे तेच विष आहे ज्याने आमचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केले. मोठ्या कष्टाने मी त्यांना धरले आणि त्यांच्या डोक्याखाली उशी ठेवली. मला दिसले की ते अजूनही जोरजोरात श्वास घेत होते आणि त्यांच्या कपाळावरून घाम येत होता. मी त्यांचा हात माझ्या हातात घेतला आणि म्हणाले, बाबा, खरं सांगा, काय झाले? माझ्या सासूबाईंची ही अंगठी पाहून तुम्ही इतके घाबरलात का? तुम्ही ओळखता का
माझ्या प्रश्नावर त्यांनी डोळे मिटले आणि डोळे मिटूनही अश्रू वाहू लागले. खोलीत एक दुःख आणि जडपणा भरून गेला. जणू काही कोणाची तरी अंत्ययात्रा नुकतीच उचलली गेली होती. बराच वेळ शांत राहिल्यानंतर जेव्हा त्यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांच्या मनात एक विचित्र भावना निर्माण झाली. जणू काही ते त्यांच्या हृदयातून काही जुने आणि जड ओझे बाहेर काढत आहेत. मंद आणि तुटलेल्या आवाजात ते म्हणाले, मुली, ज्या बाईला तू तुझी सासू मानतेस आणि ज्या मोठ्या घराला तू तुझं घर मानतेस ते सगळं खोटं आणि कपटावर बांधलेलं आहे. ती काही प्रतिष्ठित कुटुंबातून आलेली नाहीये आणि ही संपत्ती तिच्या कष्टाचे फळही नाहीये. हे ऐकून मला खूप धक्का बसला. पण मी गप्प राहिले कारण मला सत्य जाणून घ्यायचे होते. बाबा थरथरत्या आवाजात भूतकाळ उलगडू लागले. त्यांनी स्पष्ट केले की 22 वर्षांपूर्वी जेव्हा तुम्ही खूप लहान होता आणि तुम्हाला कदाचित काहीच आठवत नसेल, पण आम्ही खूप आनंदी होतो. आमचा स्वतःचा छोटासा व्यवसाय होता आणि आमचे घर आनंदी होते. मग अचानक तुमची आई गंभीर आजारी पडली. तिला एक धोकादायक आजार झाला ज्यासाठी खूप महागडे उपचार आवश्यक होते. डॉक्टरांनी स्पष्टपणे इशारा दिला होता की जर ऑपरेशन वेळेवर झाले नाही तर ती वाचणार नाही. मी तुझ्या आईवर खूप प्रेम केले. तिला वाचवण्यासाठी मी माझे दुकान, माझी जमीन विकली आणि शक्य तितके पैसे जमवले. तुझ्या आईने तिच्या आई वडिलांच्या घरून काही अतिशय मौल्यवान दागिने आणले होते, जे तिने काळजीपूर्वक ठेवले होते. या दागिन्यांपैकी सर्वात मौल्यवान ही अंगठी होती, जी आज तुझ्या बोटावर आहे. ही अंगठी माझ्या आजोबांनी खास बनवली होती आणि तिच्यावर एक गुप्त कुटुंब चिन्ह देखील आहे, जे मी आताच ओळखले. बाबांनी हे बोलताना त्यांचा आवाज गुदमरला आणि ते क्षणभर थांबले. मी श्वास रोखून ऐकले. अचानक माझ्या बोटातील अंगठी खूप जड वाटली. मग ते पुढे म्हणाले, त्या दिवसात मला तुमच्या आईची काळजी घेण्यासाठी आणि घरकाम करण्यासाठी एका मोलकरणीची गरज होती. मग एक महिला आमच्या घरी काम मागण्यासाठी आली. ती दुःखी आणि असहाय्य दिसत होती आणि म्हणत होती की या जगात तिचे कोणीच नव्हते. ती नेहमीच बुरखा घालत असे. ती म्हणाली की तिच्या नवऱ्याला ती अनोळखी लोकांशी उघडपणे बोलणे आवडत नाही. तुझ्या आईचे मन मृदू होते, पण तिने त्या महिलेला घरात ठेवले. ती खूप द्रुत होती. काही दिवसातच तिने तुझ्या आईचा विश्वास जिंकला. ती नेहमीच तिच्या सोबत असायची, तिच्या पायांना मालिश करायची आणि तिला वेळेवर औषधे देत असे. माझ्या अनुपस्थितीत कोणीतरी माझ्या आजारी पत्नीची काळजी घेत आहे याची मलाही खात्री वाटली. आम्ही तिला आमच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून स्वीकारले. आम्हाला माहित नव्हते की आम्ही आमच्याच घरात एक विषारी साप पाळत आहोत. बाबांचा आवाज आता कडक झाला होता आणि त्यांचे डोळे राग आणि द्वेषाने चमकत होते. त्यांनी आम्हाला सांगितले की ऑपरेशनची तारीख निश्चित झाली आहे. उपचारासाठी सर्व पैसे आणि सगळं काही ठरलं होतं. मी उपचारासाठीचे सर्व पैसे आणि तुमच्या आईचे दागिने एका मोठ्या पेटीत भरले आणि ते कपाटात बंद केले, जेणेकरून मी सकाळी रुग्णालयात जाऊन फी भरू शकेल. त्या रात्री बाहेर जोरदार वादळ होते आणि मुसळधार पाऊस पडत होता. दिवसभराच्या धावपळीमुळे मी खूप थकलो होतो, म्हणून गाढ झोप लागली. तुझी आई तिच्या औषधाच्या प्रभावाखाली झोपली होती. रात्री कधीतरी मला आवाज ऐकू आला, पण मला वाटले की वाऱ्यामुळे खिडकी उघडी असेल. सकाळी जेव्हा मी जागा झालो तेव्हा घरात विचित्र शांतता होती. मी कपाटाचा दरवाजा उघडला आणि बॉक्स गायब असल्याचे पाहिले. माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी वेडेपणाने मोलकरणीला हाक मारली, पण ती घरात कुठेच नव्हती. मी रस्त्यावर पळत गेलो, पण पावसाने सर्व खुणा वाहून गेल्या होत्या. ती बाई रात्रीच्या अंधारात पळून गेली होती. आमच्या उपचाराचे सर्व पैसे आणि सर्व दागिने घेऊन. त्या दागिन्यांमध्ये ही अंगठी होती, जी तुझ्या आईची सर्वात प्रिय आठवण होती. हे बोलून बाबा रडले आणि त्यांना उचकी लागली. मी दगडासारखी गोटून बसले होते. माझ्या सासूचा चेहरा माझ्या मनात चमकला. तिची साधी प्रतिमा, तिचा दर्जा आणि तिच्या संपत्तीचा प्रभाव हे सर्व माझ्या डोळ्यांसमोर नाहीसे झाले. स्वतःला संकलित करत बाबा म्हणाले, मी पोलिसांकडे गेलो. मी तिला सर्वत्र शोधले, पण ती जणू काही जमिनीत गायब झाली होती तशी गायब झाली.
रुग्णालयात डॉक्टरांनी पैशाशिवाय तिच्यावर उपचार करण्यास नकार दिला. तुझी आई वेदनेने तडफडत होती आणि मी असहाय्यपणे पाहत होतो. तिला वाचवण्याचे साधन माझ्याकडे होते, पण ते सर्व चोरीला गेले. त्या महिलेने फक्त पैसेच घेतले नाहीत, तर तुझ्या आईचा जीवही घेतला. 2 दिवसांनी माझ्या डोळ्यासमोर तुझी आई वेदनेने मरत पावली. ती मला सतत सांगत होती की माझे दागिने माझ्या मुलीसाठी सुरक्षित ठेवा, पण मी तिला कसे सांगू की ती बाई ते घेऊन गेली आहे. तुझी आई गेल्यानंतर मी पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. व्यवसाय कोसळला, घर विकले गेले आणि मी तुझ्यासोबत आम्ही राहत असलेल्या जीर्ण घरात राहायला गेले. आज आपण जिथे बसतो तिथे मी या जीर्ण घरात पोहोचलो. मी तुला खूप कष्टाने वाढवले आणि कधीतरी न्याय मिळेल ही आशा जिवंत ठेवली. आज जेव्हा मी तुझ्या हातावर ही अंगठी पाहिली, जणू काही माझी मृत पत्नी माझ्या समोर उभी होती आणि तिचा खुनी कोण आहे असे विचारत होती. बाबांनी माझा हात धरला, अंगठीच्या आतील बाजूकडे इशारा केला आणि म्हणाले, काळजीपूर्वक बघ, आत एक लहानशी खूण आहे, एक फूल झाडाच्या पानांसारखे. मी अंगठी काढली आणि प्रकाशात ती पाहिली आणि तिथे खरोखरच एक अतिशय बारीक आणि फिकट डाग होता, जो उघड्या डोळ्यांना दिसत होता. मी नकळत ओरडले, बाबा, तोच डाग आहे, तोच डाग आहे. बाबा कडू स्वरात म्हणाले, हो, ही ती आहे आणि जिला तू तुझी सासू समजतेस, तीच ती मोलकरीण आहे जिने तुझ्या आईला मारले. तिनेच आपल्या संपत्तीने हे मोठे घर बांधले, आपल्या पैशाने व्यवसाय सुरू केला आणि आज ती शहरातील एक आदरणीय महिला आहे, तुझ्या आणि माझ्या आनंदाचा खून करणारी. आणि बघ, नशीब तिने आपल्या मुलाचे लग्न केले त्याच मुलीसोबत केले ज्याची आई तिने तिला मारण्यासाठी सोडले होते, आणि तीच अंगठी जी तिने वर्षापूर्वी चोरली होती. आज मी अभिमानाने तिने ते तुला दिले, तिच्या कष्टाच्या कमाईचे प्रतीक असल्याचा दावा करत. ती इतकी खोटी आणि धृत आहे की तुला ही अंगठी देऊन तिने तुला तिची सून बनवले नाही, तर तुझ्या गळ्यात गुलामगिरीची साखळी घातली. जशी तिने तुझ्या आईला मारले तसेच तुलाही मारायचे आहे. जशी तिने तुझ्या आईचा जीव घेतला तशी ती हळूहळू तुझाही जीव घेऊ शकते. मला तीव्र डोकेदुखी होत होती आणि खोलीत फिरत असल्यासारखे वाटत होते. ज्या स्त्रीच्या पायांना मी नुकतेच स्पर्श केला होता, ज्या स्त्रीला मी माझी आई म्हटले होते, ती आता यावर माझा विश्वासच बसत नव्हता. ती खर तर चोर आणि खुणी होती. कष्ट करून सगळं काही मिळवल्याबद्दलचे तिचे शब्द आता माझ्या कानात वितळलेल्या शिशासारखे घुमत होते. तिचे खोटे प्रेम, तिचे गोड शब्द हे सगळं बनावट होते. मला असं वाटत होतं की मी दलदलीत बुडत आहे. राग आणि द्वेषाने मी ती अंगठी जमिनीवर फेकली. ती जोरात पडली आणि भिंतीवर आदळली. बाबा म्हणाले, मुली, ही अंगठी उचल, ही आपली वारसा आहे आणि ती स्त्री दोष आहे याचा पुरावा आहे. तू त्या घरात परत जाणार नाहीस, ते तुझ्या शत्रूंचे आहे, तुझे नाही. पण मग माझ्या मनात विचार आला, मी आता त्या घराची सून आहे, माझा नवरा, माझे जग तिथेच आहे, मी काय करू शकते? मला विचित्र वाटले. मी एका कोंडीत सापडले होते. एका बाजूला माझे वृद्ध वडील आणि माझ्या आईच्या मृत्यूचे सत्य होते आणि दुसरीकडे माझा नवरा आणि माझे नवीन नाते. पण सत्य इतके भयानक होते की ते नाकारताही येत नव्हते. मी ज्या स्त्रीला महान मानत होते तीच स्त्री होती जिने माझ्या आईचा जीव घेतला होता. बाबा थोडे शांत झाले होते, पण माझी प्रकृती बिघडत चालली होती. मला वाटले की त्या महिलेच्या तोंडावर अंगठी टाकावी आणि सर्वांना सांगावे की ती चोर आहे. पण मला माहित होते की श्रीमंताच्या जगात गरिबांचा आवाज आज ते सहजपणे दाबले जाऊ शकते. तरी आज नशिबाने मला संधी दिली. ती अंगठी फक्त एक रत्न नव्हती, तर ते एक शस्त्र होते जे माझ्या हातात आले होते. आता मला हे शस्त्र वापरायचे की नाही हे ठरवायचे होते. मी माझ्या भूतकाळाचा बदला घेईन की शांत राहीन. त्या क्रूरतेपुढे मी माझे डोके टेकवीन. बाबांनी मला मिठी मारली आणि आम्ही दोघेही त्याच मोडकळीस आलेल्या घरात बसले. आमच्या नशिबावर रडत होतो, पण आता ते अश्रू केवळ असहाय्यतेने भरलेले नव्हते, तर त्या अंगठीच्या तेजापेक्षाही तीव्र सोडाची ठिणगी होती. अखेर सत्य उघड झाले होते. पडदा उठला होता.
ती आदर्श सासू प्रत्यक्षात एक पळून गेलेली मोलकरीण आणि खुणी होती. जमिनीवर पडलेली ती अंगठी आता माझ्यासाठी फक्त सोन्याचा तुकडा नव्हती, ती माझ्या वडिलांच्या उद्ध्वस्त आयुष्यासाठी आणि माझ्या आईच्या अकाली मृत्यूसाठी न्यायाची मागणी होती. ती तिच्या अकाली मृत्यूसाठी न्याय मागत होती. मी खाली वाकून अंगठी उचलताच माझ्या हातली कमकुवत मुलगी नाहीशी झाली आणि तिच्या जागी एक मुलगी जन्माला आली, जी तिच्या पालकांच्या मारेकऱ्याला त्याच्या कृत्याची शिक्षा देण्यास तयार होती. मी बाबांचे अश्रू पुसले, त्यांचा हात धरला आणि म्हणाले, बाबा, आता रडण्याची वेळ नाही. आता त्या बाईला सर्वस्वाची किंमत मोजावी लागण्याची वेळ आहे. श्रीमंतांविरुद्ध उभे राहणे सोपे नाही, हे जाणून बाबा सुरुवातीला संकोचले. पण मला माझ्या डोळ्यात एक दृढ निश्चय दिसला. मग मी त्याच गाडीत बसले, ज्या गाडीने मला सोडले होते. ड्रायव्हरला आश्चर्य वाटले, मी इतक्या लवकर का निघत आहे. पण मी त्याला कडक शब्दात मागे वळायला सांगितले. मी संपूर्ण रस्ता गप्प बसले. फक्त माझ्या मोठीतील अंगठी जाणवत होती, जी आता मला दागिन्यांपेक्षाही ताकद वाटू लागली. आम्ही गेट जवळ पोहोचलो तेव्हा तिथे उभ्या असलेल्या गार्डने आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि गाडी आत जाण्याचा इशारा केला. मी थेट ड्रॉइंग रूम मध्ये गेले, जिथे माझ्या सासूबाई आरामात बसल्या होत्या आणि चहा पित होत्या. मला अचानक परतताना पाहून तिला धक्काच बसला. तिच्या चेहऱ्यावर राग आणि आश्चर्य दिसत होते. ती तिच्या जागेवरून उठली आणि कठोरपणे विचारले, तू इतक्या लवकर का परतलीस? तुझ्यासोबत हा बिचारा कोण आहे? तिचे शब्द उघडपणे अपमानास्पद होते, पण आज तिच्या अहंकाराचा माझ्यावर काही परिणाम झाला नाही. मी पुढे होऊन अंगठी तिच्या टेबलावर ठेवली आणि म्हणाले, मी इथे तुमची सून म्हणून नाही, तर त्या महिलेची मुलगी म्हणून आहे, जिचे दागिने तू चोरून ठार मारलेस. मी जे बोलले ते ऐकून तिचा चेहरा फिका पडला, पण नेहमीची द्रुतता दाखवत ती ओरडू लागली, तू वेडी झाली आहेस? तू माझ्यावर खोटे आरोप करत आहेस. मी माझ्या मुलाला बोलावून तुला घराबाहेर काढते. तोच ओरडण्याचा आवाज ऐकून घरी असलेला माझा नवरा धावत खोलीत आला. त्याला पाहून माझ्या सासूबाई रडू लागल्या आणि म्हणाल्या, बघ बाळा, ही मुलगी तिच्या अशिक्षित वडिलांना घेऊन आली आहे आणि माझ्यावर चोरीचा आरोप करत आहे. माझ्या नवऱ्याने घाबरून माझ्याकडे पाहिले. न बघता मी त्यांच्या डोळ्यात तळ पाहिले आणि म्हणाले, आज तुम्हाला ठरवायचं आहे की सत्याला पाठिंबा द्यायचा की खोट्याला, ज्यावर हे घर बांधले आहे. मी अंगठी प्रकाशाकडे धरली आणि आत असलेले जुने कुटुंब चिन्ह दाखवत म्हणाली, ही अंगठी माझ्या आजीची आहे आणि हे चिन्ह माझ्या वडिलांच्या कुटुंबाची ओळख आहे. जरी तुमच्या आईची कुटुंब अंगठी असेल, त्यावर हे असे चिन्ह कसे दिसते? माझा नवरा आश्चर्यचकित झाला. त्याने माझ्या हातातून अंगठी घेतली आणि काळजीपूर्वक पाहिली. मग त्याने त्याच्या वडिलांच्या जुन्या छायाचित्रांकडे पाहिली आणि नंतर त्याच्या आईकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. माझ्या सासूबाईंचा चेहरा घामाने भिजला होता आणि तिचे ओठ थरथरत होते. मग माझे वडील पुढे आले आणि म्हणाले, बाळा, ही बाई श्रीमंत घराण्यातली नाही. 25 वर्षांपूर्वी ती माझ्या घरात मोलकरीण होती आणि माझ्या पत्नीच्या शस्त्रक्रियेचे पैसे आणि दागिने चोरून पळून गेली. त्यामुळेच माझ्या पत्नीला तिचा जीव गमवावा लागला. माझ्या वडिलांनी त्या महिलेच्या भूतकाळातील पुरावे आणि घटना एक एक करून सांगितल्या. हे ऐकून माझ्या सासूबाईंना खूप वाईट वाटले आणि त्या ओरडू लागल्या आणि त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करू लागल्या, पण सत्याचा पूर थांबू शकला नाही. माझ्या पतीला त्यांच्या आईच्या चेहऱ्यावरचा संकोच आणि भीती स्पष्टपणे वाचता येत होती. ते त्यांच्या आईकडे गेले आणि तिच्या डोळ्यात बघत म्हणाले, आई, मला खरं सांग, हे सगळं खरं आहे का? ही संपत्ती आणि हे मोठं घर चोरीच्या पैशाने बांधलं होतं का? सासूने तिच्या मुलाचा खांदा धरला आणि म्हणली, हे खरं आहे का? त्याने तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की हे सर्व खोटे आहे, पण तिचा आवाज थरथरत होता आणि रिंग मधील चिन्हासाठी तिच्याकडे कोणतेही उत्तर नव्हते. शेवटी तिचा संयम सुटला आणि ती जमिनीवर बसून रडू लागली आणि सत्य स्वीकारले की हो, ती माझ्यापेक्षा मी
खूप मोठी चूक केली होती. मी ते दागिने गरिबीतून घेतले होते, पण मी ते तुमच्या भविष्यासाठी केले होते, जेणेकरून तुम्ही आनंदी जीवन जगू शकाल. हे ऐकून माझ्या पतीने तिचा हात तिरस्काराने झटकला आणि मागे सरकला. तो म्हणाला, तू मला चोरलेल्या पैशाने वाढवलेस आणि एक निष्पाप महिलेचा जीव घेऊन मला या ऐशोआरामात वाढवलेस. मला अशा संपत्तीची आणि अशा जीवनाची लाज वाटते. असा मुलगा म्हणून घेण्यापेक्षा मी गरीब म्हणून प्रामाणिक जीवन जगणे पसंत करेन. त्याने ताबडतोब घराच्या चाव्या आणि मालमत्तेची कागदपत्रे आणली आणि माझ्या वडिलांच्या पायाशी ठेवली आणि म्हणाला, बाबा, मला माफ करा. मी नकळत हे पाप केले. हे सर्व तुमचे आहे. माझ्या आईने जे काही बांधले ते तुमच्या कष्टाने आणि तुमच्या वस्तूंनी बनवले आहे. माझ्या वडिलांच्या डोळ्यात अश्रू आले आणि त्यांनी त्यांना उचलून मिठी मारली. माझ्या सासूबाई, ज्या नियमित स्वतःला अभिमानाने महान मानत होत्या, आता जमिनीवर पडून विनवणी करत होत्या. पण आता त्या कोणाच्याही राहिल्या नाहीत. माझ्या मनात तिच्याबद्दल दया उरली नव्हती. माझ्या पतीने स्वतः पोलिसांना बोलवण्याचा निर्णय घेतला, कारण त्यांना माहित होते की या गुन्ह्याला शिक्षा झालीच पाहिजे. जरी गुन्हेगार त्याची स्वतःची आई असली तरी. पोलीस आले आणि मोठ्या घराच्या मालकाला बेड्या घालून घेऊन गेले. तिचा अभिमान भंग झाला आणि ज्या संपत्तीचा तिला अभिमान होता ती तिच्या कामाची नव्हती. कायद्याने निर्णय दिला की सर्व मालमत्ता आणि पैसा माझ्या वडिलांचा आहे, कारण ते सर्व चोरीच्या पैशातून बनवले गेले होते. आमच्याकडे ते माझ्या आईच्या रक्ताने आणि वेदनेने भरलेले हे मोठे घर विकले गेले. त्या पैशातून माझ्या वडिलांनी एक मोठे रुग्णालय बांधले, जिथे गरिबांना मोफत उपचार मिळतात, जेणेकरून माझ्या आईने सहन केलेले दुःख इतर कोणालाही सहन करावे लागू नये. माझ्या पतीने त्यांच्या कठोर परिश्रमाने आम्ही एक नवीन जीवन सुरू केले आणि साधेपणा आणि सत्याचे एक नवीन जग निर्माण केले. या संपूर्ण घटनेने आम्हाला आणि ही कथा वाचणाऱ्यांना शिकवले की अन्याय आणि पापावर बांधलेली इमारत कधीही उंच असली तरी ती एके दिवशी नक्कीच पडेल. ती अगदी जी एकदा चोरीला गेली होती आणि गुन्हा ओळखला गेला, आज आमचा न्याय आणि सत्याचे प्रतीक बनले. आणि माझ्या सासूच्या केसचा निकाल असा लागला, ते इतरांचे हक्क हिसकावून घेण्याचे उदाहरण बनले. ज्यांना कधीच आनंद आणि आदर मिळत नाही, की इतरांचे हक्क हिसकावून घेणाऱ्यांना कधीही आनंद आणि आदर मिळत नाही, याचे हे एक उदाहरण बनले आहे. ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. तिचा कोणत्याही व्यक्तीशी, घटनेशी किंवा संघटनेशी काहीही संबंध नाही. कोणताही समानता, योगायोग मानावी. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, हाईप करा. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.